हॅलो फ्रेंड्स, देसी पॅशनेट कुकिंग मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। उन्हाळा आला की आपल्याला आंबा आठवतो। फक्त असाच खायला तर गोड आहेच, पण त्याचे वेगवेगळे पदार्थ पण केले जातात। तुम्हाला असं कधी वाटतं का की आंबा हा प्रत्येक सीझन मध्ये मिळायला हवा? कोणाकोणाला वाटते मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आज आपण आंब्याचाच एक खास पदार्थ बनवणार आहोत, एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात। तसंच त्याला जास्त साहित्य पण लागत नाही। तुम्ही खूप वेळा बनवलं पण असेल। सगळ्यात अगोदर मी इथे मध्यम आकाराचे 2 हापूस आंबे घेतलेत। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत, कारण त्याला खूप चीक असतो। हापूस आंबा तुमच्याकडे जर नसेल, जो अवेलेबल असेल तो घेतला तरी चालेल। शक्यतो हापूस आंबा हा आमरसासाठी एकदम परफेक्ट असतो। यानंतर आंब्याचे तुकडे करून त्यातला गर काढून मिक्सरच्या भांड्यात ओतून घेतला। त्यामध्ये साखर ऍड केली। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त पण करू शकता। आता हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचंय। आंब्याचा गर चांगला बारीक झाल्यानंतर हे एका बोलमध्ये काढून घेऊयात। व्हिडिओच्या शेवटी मी काही खास टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपल्याला बोलमध्ये आमरस काढून घ्यायचा आहे। त्यामध्ये विलायची पावडर ऍड करून चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता की आपला आमरस तयार झालाय। आपण याला थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवून देऊयात, म्हणजे आमरस मुरल्यावर जास्त गोड लागतो। आपण जसे चपाती करण्यासाठी रोज पीठ मळतो ना, तसेच पीठ इथे पुऱ्या करण्यासाठी मळून घ्यायचं आहे आणि ते 5 मिनिटांसाठी भिजायला ठेवून द्यायचं। पीठ थोडं ना घट्टसरच मळायचं, म्हणजे ती पुरी फुगते आणि तुटत नाही। चपाती लाटून घ्यायची। ही चपाती लाटत असताना जाड किंवा पातळ लाटायची नाही। जर जाड लाटली तर ती फुगत नाही आणि पातळ लाटली तर कडक होते। आपली चपाती लाटून तयार झाली आहे। आता वाटीच्या साहाय्याने पुऱ्या तयार करून घेऊयात। एका चपातीमध्ये साधारण 4 पुऱ्या होतात। चपाती जर मोठी लाटली तर 5 पण होऊ शकतात। कढईमध्ये तेल गरम करून पुऱ्या तळून घेऊयात आणि तुम्ही बघू शकताय की पुऱ्या कशा टम फुगलेल्या आहेत। पुरी तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवायचा। वरून पुरी करपते आणि आतमध्ये कच्ची राहते। आता वेळ आली आहे खास टिप्स जाणून घेण्याची। नंबर 1, आंब्याचा गर मिक्सर मध्ये वाटत असताना त्यामध्ये पाणी किंवा दूध मिक्स करायचे नाही, यामुळेच आपला आमरस काळा पडतो। नंबर 2, पुरी बनवण्यासाठी जी कणिक मळतो त्यामध्ये 2 चमचा रवा किंवा थोडासा मैदा ऍड केला तरी चालेल। यामुळे पुरी छान फुगते आणि मऊ पडणार नाही। आजचा आमरस पुरीचा बेत कसा झालाय हे कमेंट मध्ये नक्की सांगा। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका। पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।